ते नारी शक्ती विधेयक याला विरोध आहे असं म्हणत नारी शक्ती विधेयक मंजूर होऊ देणार नाही असं राऊत म्हणतात। नारी शक्ती विधेयक सहज मंजूर होणार नाही असं राऊतांचं भाकीत आहे। बिल पाडलं जाईल। 362 से 364 मतं असल्याशिवाय सरकारकडे हे बिल मंजूर होणार नाही। या क्षणी सरकार 292 वरती, लक्षात घ्या, या क्षणी सरकारचा आकडा 292 आहे। तो फार तर 300 होऊ शकतो। आम्ही सगळे एकजुटीने काम करतो। समाजवादी पार्टीचा आकडा मोठा आहे, तृणमूल काँग्रेसचा आकडा मोठा आहे, द्रमुकचा आकडा मोठा आहे, काँग्रेस 100च्या आसपास आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सुद्धा दोन्ही मिळून 17 ते 20च्या आसपास आम्ही आहोत। अशा वेळेला हे बिल सहज मंजूर होईल या भ्रमात कोणी राहू नये। कोणी राहू नये असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर तिथं नारी शक्ती बंधन विधेयकाच्या समर्थनार्थ पदयात्रा निघाली आहे। यवतमाळमध्ये महिलांच्या विविध संस्थेतर्फे ही पदयात्रा आहे। शैला मिर्झापुरे यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढण्यात आली आहे। ज्या विधेयकावरून सध्या फार चर्चा होतीये, ज्या विधेयकावरून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय, ते विधेयक नेमकं काय आहे समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। लोकसभा सर्व राज्यांच्या विधानसभेत महिलांकरता 33% जागा आरक्षित। महिलांकरता राखीव असलेल्या 33% जागांपैकी 1/3 जागा या अनुसूचित जाती आणि जमातीकरता। विधेयक देशातील आगामी जनगणनेनंतर आणि त्यानंतरच्या सीमांकन प्रक्रियेनंतरच लागू होणार आहे। हे आरक्षण 15 वर्षांच्या कालावधीकरता वैध असेल, त्यामुळे संसदेला तो कालावधी वाढवता येईल। प्रत्येक सीमांकनानंतर महिलांकरता राखीव जागा बदलल्या जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।